शिवसेनेला जेव्हा मुस्लिम समाजाने मोठ्या प्रमाणात मतदान केलं आणि मुस्लिम समाज हा शिवसेनेवरती विश्वास ठेवून आमच्यासोबत आल्यानंतर यांचे डोळे पांढरे झाले होते आणि त्यांनी लगेच एक आवई उठवली की उद्धव ठाकरेंनी हिंदुत्व सोडलं, मुस्लिम लोकांनी शिवसेनेला मत दिलं, उद्धव ठाकरेंनी मत दिलं, तर हा सत्ता जिहाद आहे। आता मला एका गोष्टीचं समाधान आहे की इथे जे बोंबलत फिरत होते, जे बुरसटलेले हिंदुत्ववादी आहेत, ज्यांना मी बोगस हिंदुत्ववादी म्हणतोय, त्यांना बरोबर पाचर बसलेली आहे। कारण आता ईदच्या निमित्ताने सौगाते मोदी हा कार्यक्रम भारतीय जनता पक्षाने हाती घेतलेला आहे। 32 का 35 का 36 लाख मुस्लिम कुटुंबियांच्या घरी जवळपास 32,000 कार्यकर्ते हे भारतीय जनता पक्षाचे घरोघरी जाऊन त्यांना सौगाते मोदी हे देणार आहे। हे काही सौगाते मोदी नाहीये, हे सौगाते सत्ता आहे। यांना सत्तेसाठी हे कोणत्याही थराला जाऊ शकतात, त्याचं एक निर्लज्ज उदाहरण आहे। महाराष्ट्राच्या निवडणुकीमध्ये बटेंगे तो कटेंगे हा नारा देणारे आता सौगात म्हणजे भेट द्यायला चाललेले आहेत। वर्षभर किंवा आयुष्यभर होळीच्या निमित्ताने मुस्लिम समाजाच्या नावाने शिमगा करायचा आणि निवडणूक आल्यानंतर त्यांना पुरणपोळी द्यायची, असा हा प्रकार आहे। पण याच्यात एक गोष्ट चांगली आहे की आमच्याकडचे जे काय उडाण टप्पू आहेत, ज्याचा उल्लेख अनिल परब यांनी आपल्या विधान परिषदेच्या भाषणामध्ये केलाय, ते सुद्धा आता टोपी घालून कशी ती सौगात घेऊन जात आहेत हे मला बघायचंय। एकूणच मी जे 1-2 वेळा बोललेलो आहे की तुम्ही आमच्यावरती हिंदुत्व सोडल्याचा जो आरोप करता, तर तो आरोप करण्यापूर्वी तुम्ही तुमच्या झेंड्यावरचा हिरवा रंग काढा। आता त्यांचं हे ढोंग उघडं पडलेलं आहे आणि हिरवा रंग तर ते काढतच नाहीये। मला फक्त चिंता अशी आहे की मोदीजी जे लोकसभेच्या निवडणुकीत बोलले होते, मंगळसूत्र चोरलं जाणार, मंगळसूत्र यांना देणार, आता हिंदूंच्या मंगळसूत्राचे रक्षण कोण करणार? कोणी आहे का हिंदुत्ववादी पक्ष? कोणाचं संरक्षण तुम्ही कोणापासून करणार? आणि हीच भूमिका तुमची कायम राहणार आहे का निवडणुकीपुरती राहणार आहे? जसं महाराष्ट्राच्या जनतेला निवडणुकीच्या पूर्वी विविध आश्वासने दिली, मग ती लाडकी बहीण असेल, शेतकऱ्यांचं वीज बिल माफ असेल, आणखी बऱ्याच शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू म्हणाले होते, ते थापा मारल्यानंतर यांनी सत्ता मिळवली आणि सत्ता मिळवल्यानंतर आम्ही त्या गावचेच नाही। म्हणजे आता मला असं वाटतं की अजित पवारांचं एक भाषण मी ऐकल्यासारखं वाटतंय की माझ्या कोणत्या भाषणात मी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बोललो होतो, अशा पद्धतीची वक्तव्य आहेत। तर तसं ही सौगात जी काय आहे, सौगाते सत्ता, ही बिहार आणि या निवडणुकीपुरतीच राहणार आहे का नंतर सुद्धा राहणार आहे, हे सुद्धा भाजपने एकदा जाहीर करावं आणि मग आता त्यांनी हिंदुत्व सोडलेलं आहे हे अधिकृतपणाने जाहीर करावं। नाही, त्याच्याबद्दल माझ्याकडे काही माहिती नाहीये। नाही ऐका, विषय कसाही असला तरी ज्या विषयाशी माझा संबंध नाही आणि ज्याच्या माझ्याकडे माहिती नाही त्या विषयात मी बोलत नाही। तुम्ही सौगाते मोदीवरती बोला, सौगाते सत्तेवरती बोला। अभी जैसे मैंने कहा कि अभी भाजपा ने एक बार ऐलान करना चाहिए कि उन्होंने हिंदुत्व को आखिर छोड़ ही दिया। फिर इतने सालों तक जो हिंदू मुस्लिम उन्होंने लड़ाई और कुछ लोगों की तो जान भी गई, बुलडोजर चलाए गए, तो उनके घर पर ये सौगात लेके कौन जाने वाला है, ये भी उन्होंने वो भी जाहिर करना चाहिए। जब मुझे मतलब जो मेरी शिवसेना एक ही है, दूसरी है वो गद्दार सेना है, उसको शिवसेना मानने की कोई आवश्यकता नहीं है। तो जब शिवसेना को मुस्लिम समाज ने भारी मतदान किया, तब इन्होंने एक ऐसी अफवाह फैलाई कि सत्ता जिहाद है। तो अब ये सत्ता है क्या सौगाते सत्ता नहीं तो दूसरा क्या है? ये सत्ता पाने के लिए कुछ भी कर सकते हैं और इसका एक उदाहरण है। सौगाते मोदी लहू में भीगी हुई है, सौगाते मोदी और 100 चूहे खा के दिल्ली चली हज को, ये प्रकाश अम्बेडकर ने कहा है। तो उन्होंने कहा, मैंने आज जो कहा मुझे कहना तो मैंने कहा।
नाही, माझं मत आता असं आहे की आता हनुमान जयंती येते, मग रामनवमी येईल, मग त्यावेळेला भाजपचा बहुसंख्याक सेल असा काय आहे का? जसा अल्पसंख्याक सेल आहे तसा बहुसंख्याक सेल जर असेल तर त्या सेलमध्ये म्हणजे बॅटरीमध्ये काही पॉवर राहिली असेल तर ते काही वाटणार आहेत का? कारण ही भाजपाकडनं भेट जाते, भाजपाकडे जो पैसा आहे त्या पैशातून ही भेट जाते आहे. आणि मग तसं त्यांनी सांगितले की बैसाखीला हे वाटणार आहेत, चांगली गोष्ट आहे. ईस्टरला वाटणार आहेत, खूप चांगली गोष्ट आहे. हे सौगाते मोदी म्हणजे ईदच्या निमित्ताने भेट देतात, ही सुद्धा चांगली गोष्ट आहे. पण हिंदूंना नुसती घंटा वाजवायला द्यायची, त्यांना दंगलीसाठी वापरायचं आणि मग जे दंगल ज्यांच्याकडनं करायला लावायची ते तर त्यांचे जीव जातात, घरं जाळली जातात, त्यांच्यावरती कारवाई केली जाते, त्यांच्यावरती पोलीस केसेस होतात आणि मग हे मात्र सत्तेसाठी सगळ्यांच्या गळाभेटी घेत फिरणार. आता असं मी ऐकलं की आता नुकतंच जी काय दिल्लीची निवडणूक झाली त्याच्यानंतर दिल्लीमध्ये बऱ्याच वर्षानंतर भाजपची सत्ता आली, तिथल्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा इफ्तार पार्टी वगैरे केली असं मी ऐकलं. खरं खोटं मी काय बघितलं. सौगाते सत्ता. हाँ, और दूसरी तरफ कह रहे हैं कि मुसलमानों को सड़क पर नमाज नहीं पढ़ना है, यूपी में वही चीज महाराष्ट्र में लागू करें, तो दो तरह की स्थिति है, क्या कहेंगे इस तरह? इसलिए तो मैंने कहा ना, एक तो उन्होंने जाहिर करना चाहिए कि उन्होंने आखिर हिंदू को छोड़ ही दिया, और नहीं तो ये सब नौटंकी है, ये तो नौटंकी है सिर्फ सत्ता हासिल करने के लिए. जैसे अभी बिहार की इलेक्शन आ रही है, उनके साथ नीतीश कुमार है, तो क्या जवाब देंगे वो? नीतीश वहां बिहार में करके दिखाओ ना. एक तो उनको आप सौगात दे दो, नहीं तो बिहार में भी कहो कि हम नमाज नहीं पढ़ने की, कुछ तो करो. नवीन नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा.